नमस्कार सखींनो, आज आपण करणार आहोत पाकातली पुरी। तर ह्या पुऱ्या 8 ते 10 दिवस टिकतात। या गुढीपाडव्याला नक्की करून बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। 2 वाटी मैदा घ्यायचा, 1 वाटी रवा घ्यायचा, त्यामध्ये मीठ घालायचं, 1 वाटी आंबट दही घालायचं, त्याचा एक कणिक तिंबून घ्यायची, आपण पोळीला करतो तशी, त्याच्या चपात्या लाटून घ्यायच्या। त्यानंतर साखरेचा पाक करायला ठेवायचा, त्यामध्ये थोडं लिंबू पिळून घ्यायचं, म्हणजे पाकातली जी घाण आहे थोडी असेल तर ती वर निघून येते। त्यानंतर केशरचं दूध किंवा कलर घालू शकता। जी चपाती लाटली आहे आपण मैद्याची, त्याच्या छान अशा वेगवेगळ्या आकाराच्या पुऱ्या तुम्ही कट करून घ्यायच्या। त्यानंतर तेलामध्ये किंवा तुपामध्ये त्या तळून घ्यायच्या आणि जो पाक आपण केला आहे तो पाक थोडा थंड करून घ्यायचा। त्यामध्ये चिमूटभर विलायची पूड घालायची आणि ह्या तळलेल्या पुऱ्या त्यामध्ये घालायच्या, अर्धा तास भिजवून ठेवायच्या आणि मग चाळणीवर निथरून घ्यायच्या। ह्या पुऱ्या चवीला अतिशय छान लागतात आणि 7 ते 8 दिवस आरामशीर टिकतात। तर या गुढीपाडव्याला नक्की करून बघा। थँक्यू फॉर वॉचिंग।